दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं कोल्हापूरमध्ये भव्य स्मारक आणि पुतळा उभा केला जाणार आहे आणि त्याच्या जागेची निश्चिती देखील झालेली आपल्याला पाहायला मिळते। हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी केएसबीपीचं गार्डन आहे आणि त्या गार्डनची जागा ही आता अजितदादांच्या पुतळ्यासाठी आणि स्मारकासाठी निश्चित केलेली आहे। जुना पुणे बेंगलोर हायवे आहे आणि या हायवेवर म्हणजे दक्षिणेकडून कोल्हापूरमध्ये येत असताना शहराच्या प्रवेशद्वारावरच हे गार्डन आहे आणि याच ठिकाणी अजितदादांचा भव्य पुतळा आणि त्याचबरोबर अजितदादांच्या राजकीय कारकिर्दीची माहिती आहे ती या ठिकाणी दिली जाणार आहे। त्यामुळे एक भव्य स्मारक आहे ते या ठिकाणी अजितदादांचं उभा केलं जाणार आहे। एक वर्षभरामध्ये हे काम पूर्ण करण्याचं निश्चित केलेलं आहे, त्यामुळे लवकरच याच्या कामाला देखील सुरुवात होणार आहे। हा आता जागा निश्चिती झाल्यानंतर आराखड्याचे कामकाज आहे ते देखील सुरू झालेलं आहे, त्यामुळे त्या आराखड्याच्या कामकाजाला लवकर मंजुरी मिळेल आणि त्याच्यानंतर या गार्डनच्या ठिकाणी अजितदादा यांचा भव्य पुतळा आणि स्मारक उभं केलं जाणार आहे। या स्मारकामध्ये अजितदादा पवार यांची जी राजकीय कारकीर्द आहे, जी कशा पद्धतीने राजकीय कारकीर्द सुरू झाली त्याची सगळी माहिती आहे ती या स्मारकाच्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि एक भव्य पुतळा म्हणजे दक्षिणेकडून तुम्ही कोल्हापूर शहरामध्ये प्रवेश करत असताना अजितदादांचं दर्शन घेऊनच या ठिकाणी कोल्हापूरमध्ये प्रवेश करता येणार आहे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।